नमस्कार, गुड आफ्टरनून. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा अपडेट घेणार आहोत की आपल्या M1च्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग आज आपण कुठे ट्रेड एक्झिक्यूट केला, आपला सेटअप कुठे ऍक्टिव्हेट झाला, कशापर्यंत त्याला आपण लाईव्ह मार्केटमध्ये मॅनेज केलं आणि कोणत्या लेवलवर त्याला आपण बुक केलेलं आहे. तर इथे तुम्हाला क्लिअरली दिसत आहे ऑर्डर बुकमध्ये की आज आपल्या सेटअप अकॉर्डिंग आज आपण एकच ट्रेड एक्झिक्यूट केला, जो की सेन्सेक्सचा आहे. आज गुरुवार आहे आणि सेन्सेक्सची गुरुवारी वीकली एक्सपायरी असते. तर त्याचं बेनिफिट उचलून आज आपण इथे सेन्सेक्सची एक्सपायरी जी आहे ती ट्रेड केलेली आहे आणि सेन्सेक्सचा ट्रेड घेतलेला आहे पुट साईडनी. ओके, जेवढे पण इन्स्ट्रक्शन होते टोटली मी झूमवर जेव्हा आपण लाईव्ह असतो तिथे पूर्ण मी क्लिअर केलेलं होतं. बट ज्यांचं मिस झालं त्यांना एक क्लिअरिटी यायला पाहिजे आणि प्रॉपरली गोष्टी समजायला पाहिजेत, त्यासाठी मी एक हा शॉर्ट व्हिडिओ बनवतोय. तर प्रॉपरली ओव्हरऑल सिनेरिओ काय होता आजच्या ट्रेडचा इथे आपण प्रॉपरली क्लिअर करून घेऊ. तर डायरेक्टली मी इथे सेन्सेसचा ट्रेड असल्यामुळे सेन्सेसचा चार्ट लावून घेतो आणि तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली कुठे सेटअप ऍक्टिव्हेट झाला, काय सायकॉलॉजी त्याला आपण मॅनेज केलं आणि कोणत्या वेळेला त्याला बुक केलेलं आहे. तर डायरेक्टली मी ते सेन्सेसचा चार्ट ओपन करून घेतो. तर इथे बघू शकता की सेन्सेक्सचा मी इंडेक्सचा चार्ट ओपन करून घेतलेला आहे. आजची तारीख जी आहे ती 18 आहे. ओके, तर आज ओपनिंग ह्यूज गॅपअप होती, चांगलीच गॅपअप आज ओपनिंग दिलेली होती सेन्सेक्सनी. ओके, बघू शकता की इथे जे आहे ओपनिंग दिली, फर्स्ट कॅन्डल जी आहे ही स्ट्रॉंग बिअरिश कॅन्डल होती. डायरेक्शन खालच्या साईडनी होतं बट क्लॅरिटी नव्हती. जनरली लाईव्ह मध्ये आपण आधी जे बघत होतो ते बघत होतो आपण निफ्टी आणि बँक निफ्टी, बट नंतर जसं जसं शिफ्ट होत गेलं मार्केट टोटली रेंजमध्ये होतं, म्हणून आपण प्रॉपरली सेकंड हाफ मध्ये बेनिफिट उचलतो एक्सपायरी डेला, जो पण इंडेक्स असला एक्सपायरी त्याच्या. तर प्रॉपरली आज एक्सपायरी सेन्सेक्सची होती म्हणून आपण शिफ्ट होऊन प्रॉपरली इकडे हे केलेलं होतं आणि मी तुम्हाला लाईव्ह मध्ये पण सांगितलं होतं की आपण सेकंड हाफ मध्ये प्रॉपरली फोकस करणार आहे सेन्सेक्सवर. ओके, तर इथे बघू शकता पहिली कॅन्डल डायरेक्शन दाखवलं खालच्या साईडनी, पहिल्या कॅन्डलमध्ये आपण एंट्री करत नाही, त्यानंतर या रेंजमध्ये याने प्रॉपरली डायरेक्शन दाखवलं कंटिन्यू, त्यानंतर झिगझॅग झिगझॅग करत त्यांनी कंटिन्युएशन रेंजमध्येच ठेवलेलं आहे. ओके, इथे बघू शकता की एक डायरेक्शन दाखवलं खालच्या साईडनी बट क्लिअर स्पेस ओपन नव्हता आणि नेहमी तुम्हाला माहिती आहे की आपण फक्त इंडेक्सची चार्ट बघून आपण डिसिजन घेत नाही जोपर्यंत आपल्याला फुल क्लॅरिटी येत नाही ऑप्शनच्या चार्टवर तोपर्यंत. तर इथे डायरेक्शन तर यांनी डाऊन साईडचं दाखवलं बट क्लॅरिटी नव्हती की हा डाऊन साईडनी जाणार प्रॉपरली किंवा मग ऑप्शन जे प्रीमियम आहे ते अपसाईडने जाणार, कारण की आपण टोटली ऑप्शन बाईंग करतो. सर्वांना माहिती आहे की आपण जे सिरीज चालवतो या अकाउंटमध्ये आणि लाईव्ह मध्ये पण जे आपण ट्रेड्स वगैरे पंच करतो सर्व ए टू झेड मी तुमच्यासोबत जे ट्रेड पंच करतो ते ए टू झेड सर्व ऑप्शन बाईंगचे आहेत. तर ऑप्शन बाईंगच्या बेसिसवर आपण नेहमी बघतो की प्रीमियम हायर साईडनी जात आहेत की नाही ते. ओके, तर क्लॅरिटी या कॅनलमध्ये तर दाखवलं की हा स्ट्रक्चर खालच्या साईडनी चालवतोय बट क्लॅरिटी तिकडे ऑप्शन मध्ये नव्हती म्हणून या कॅन्डलला आपण इग्नोर केलं. त्यानंतर स्लोली आणि एक सपोर्ट फाइंड केला आणि कंटिन्यूस अपसाईडने डायरेक्शन दाखवलं आणि एकदम रेंजमध्ये फसलो होता. एकही कॅन्डल डॉमिनेट नव्हती की जे डायरेक्शन क्लिअर करणार अपसाईड किंवा डाऊन साईडचं. दोन्ही साईडने तुम्ही बघू शकता वर पण याला वीक आहेत. ओके, आणि खाली पण याला वीक आहेत. प्रत्येक कॅन्डल ऑलमोस्ट रेंजमध्ये छोट्या बॉडीची आणि मोठ्या वीकची इथे फॉर्म होत होती. इथे क्लॅरिटी नव्हतं. या झोनवर जेव्हा येऊन पोहोचला तर इथे मी प्रॉपरली तुम्हाला एक रेंज मार्क करून दिली होती लाईव्ह मध्ये की तुम्हाला सांगितलं होतं निफ्टी असो की बँक निफ्टी असो रेंजच्या बाहेर निघू द्या, वरच्या साईडने जर ब्रेकआउट दिलं तर आपण कमी टार्गेटने प्ले करू, कारण की ऑलरेडी मार्केट गॅपअप आहे आणि गॅपअप ऑलरेडी जर आहे तर ऑलरेडी जर त्याच्या टार्गेटवर जो ओपन झालेला आहे तर वरचे टार्गेट आपल्याला मोठे बघायला मिळू शकत नाहीत, म्हणून आपण अपोजिट डायरेक्शनमध्ये खालच्या साईडने स्पेस ओपन आहे तर आपण करू. आणि निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही इंडेक्सेस जे आहेत ते 99% जे आहेत चार्ट जे राहतात ते सेम राहतात. ओके, तर त्या बेसिसने तुम्हाला मी रेंज मार्क करून दिली होती निफ्टी आणि बँक निफ्टीची पण आणि सोबत सेन्सेक्स पण त्या अकॉर्डिंग आलेला होता. ठीक आहे, तर मी तुम्हाला क्लिअर मार्क जर करून दाखवू तर एक्झॅक्टली मी तुम्हाला सांगितलं होतं की याच्या खाली प्रॉपरली निघू द्या, म्हणजे डेलची रेंज हीच आहे. एक्झॅक्टली याला व्हॅल्यू राहत नाही कारण की स्पाइक लावून जस्ट वर झालेला आहे, याला व्हॅल्यू राहत नाही. ठीक आहे, त्यानंतर मग मी सांगितलं होतं की डेच्या बाहेर निघणार, म्हणजे डे रेंजच्या बाहेर जेव्हा निघणार तेव्हाच तो मोठी मोमेंटम करू शकतो, अदरवाईज चान्सेस झिरो आहेत. जर मोमेंटम दाखवलं किंवा सेटअप ऍक्टिव्हेट झाला तर स्मॉल स्पेस जो आहे फ्लो मध्ये जर सांगितलं तुम्हाला की फ्लो मध्ये जर आहे तर प्रॉपरली त्याला आपण बुक करणार जेवढा पण स्पेस राहणार त्या अकॉर्डिंग. बट जर हा बाहेर निघाला तर त्यानंतर आपण मोमेंटम मध्ये त्याला जेवढं मोमेंटम मिळतं तेवढं आपण पूर्ण कॅप्चर करणार. तर या रेंजमध्ये टोटली हा रेंजमध्ये होता. ओके, एक्झॅक्टली तुम्ही बघू शकता की या रेंजला ब्रेकडाऊन दिलं यांनी. या कॅन्डलमध्ये स्ट्रॉंग कॅन्डल होती, डब्ल्यूआरसी होती, क्लोजिंग पण जबरदस्त होती आणि स्पेस पण जो होता तो पूर्ण क्लिअर झालेला होता. ओके, तर ह्याच्या कॅन्डलच्या क्लोजिंगवर आपण एंट्री घेतली. सेम कॅन्डलचा हाय जो होता तो आपण स्टॉप लॉस लावलेला होता. ओके, सोबतच आपण फक्त एवढं बघत नाही, आपण प्रीमियम पण बघतो की याच्यासोबत सिंकमध्ये आहेत की नाही, मॅच होत आहेत की नाही प्रॉपरली. तर तुम्ही जर तिकडे बघितलं तर तिकडे पण तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. जेव्हा हे एक्सप्लेन केल्यानंतर मी जेव्हा आपण चार्टवर जाऊ तर ऑप्शन चार्टवर तर तिथे पण तुम्हाला मी एक्सप्लेन करून देईल. एक्झॅक्टली तुम्ही बघू शकता इथे झिगझॅग दाखवलं, ब्रेकडाऊन दाखवलं, स्ट्रॉंग क्लोजिंग आली, प्रॉपर आपल्या सेटअप अकॉर्डिंग होती. तर ह्याच्या क्लोजिंगवर एंट्री घेतली, सेम कॅन्डलचा जो हाय आहे तो आपण एसएल लावला. त्यानंतर इथे बघू शकता की स्पॉटमध्ये नेक्स्ट कॅन्डलमध्येच यांनी या कॅन्डलचा जो हाय आहे तो हाय उडवला, म्हणजे की आपला स्टॉपलॉस जो आहे तो इथे स्पॉटमध्ये घेतला आहे. बट नेहमी आपण स्पॉटमध्ये फोकस करतो का, आपण ऑप्शनचा प्रीमियम जो आहे तो आपण ट्रॅक करतो
प्रीमियम चार्टवर, ऑप्शनच्या चार्टवर पुट साईडने, जसा हा घेतलेला होता, हा पुट साईडने आपण घेतलेला होता, तर याच्या हायवर आपण लावलेला होता. बट स्पॉटमध्ये तर हिट झालेला आहे, बट प्रीमियम मध्ये ऑप्शनच्या स्ट्राईक प्राइस मध्ये हिट झालेला नव्हता. आणि आपण नेहमी तुम्हाला सांगतो की आपण जेवढं पण कन्फर्मेशन आहे तेवढं आपण चार्टवर घेतो. कुठे? ऑप्शनच्या चार्टवर. इथे फक्त आपण कन्फर्मेशन करून घेतो की प्रॉपर काय वेनी मार्केट रिॲक्ट करत आहे, कुठे स्पेस ओपन आहे, खरोखर जाऊ शकतो नाही जाऊ शकत, जे पण क्लॅरिटी आहे ते आपण इंडेक्सच्या चार्टवर घेतो. आणि त्यानंतर पूर्ण रिफ्लेक्शन जोपर्यंत प्रीमियमवर दिसत नाही तोपर्यंत आपण हात टाकत नाही. तर जेव्हा इथे एसएल लागला होता स्पॉटमध्ये क्लिअर कट इथे एसएल गेलेला दिसतोय, बट आपण तिकडे एसएल बुक केलेला नाही आहे. जेव्हा मी तिथे चार्टवर घेऊन 100% समजून येईल. इथे आणि हाय ब्रेक केला, खाली आलं, इथे स्पाइक लावला, चांगल्या लेवल पोझिशन सुरू होती, तेव्हा इथे थोडा वेळ हात थांबला. ठीक आहे, त्यानंतर पुन्हा डायरेक्शन दाखवलं खालच्या साईडने. खालच्या साईडने जसं डायरेक्शन दाखवलं तर इथे ट्रेलिंगचा चान्स आला, कारण की याच्यामध्ये कोणतीही डॉमिनेट कॅन्डल नव्हती. ही कॅन्डल एक दाखवत होती, तर या कॅन्डलमध्ये तर प्रॉपरली नव्हतंच, कारण की वीक मोठा डॉमिनेट कॅन्डल ही नाही आहे. एकतर आपण फ्रॅक्टलला फॉलो करतो, एकतर आपण डॉमिनेट कॅन्डलला फॉलो करतो, तर डॉमिनेट कॅन्डल इथे नाही होती. त्यानंतर ही कॅन्डल आली, इथे आपल्याला एक ट्रेलिंगचा चान्स मिळाला. प्रॉपरली जो एसएल इथे लावला होता तो आपण या कॅन्डलच्या वर लावला. त्यानंतर जेव्हा हा खाली आला आणि एक्झॅक्टली पीडेचं टार्गेट ऑलमोस्ट त्याने कम्प्लीट केलेलं होतं, तर त्याच्या बेसिसवर आपण बुक करण्याचा प्रयत्न करत होतो. ठीक आहे, तर त्यानंतर काय झालं की जेव्हा हा खाली आला तर प्रीमियम ऑलरेडी शूट झाले होते. ऑलमोस्ट माझ्या पीएल मध्ये जर मी बघितलं तर 150%च्या वर शूट झालेले होते आणि अल्टिमेट लेवलनी तिकडे गेन दिसत होता. ओके, जेव्हा फायनल ट्रेलिंग इथे आलं त्यानंतर जेव्हा हे स्विंग झालं आणि प्रीमियम जेव्हा थांबताना दिसले, तर मी अजून टाईट टेल केलं, कारण की ऑलरेडी तो टार्गेट लेवलवर पोहोचला होता, पीडीएस लेवलवर पोहोचला होता. तर जेव्हा हा खाली आला, युटर्न मारला, तर मी अजून टाईट टेल केलं, कारण की बुक करायचं होतं, याच्यावर लावला. आणि जेव्हा हा रिव्हर्स फिरला तर या काळामध्ये जो आहे तो आपला बुक झालेला आहे. आता मार्केट पूर्ण रेंजमध्ये फिरत आहे. आता ऑलमोस्ट 2 वाजत आलेला आहे. आता दुसरा ट्रेड घ्यायचा नाही आहे, कारण की ऑलरेडी कालचा आणि त्याच्या आधीचा दिवस पण आपण ऑलमोस्ट कॉस्ट टू कॉस्ट म्हणजे 400-500 रुपये मी काहीतरी स्काल्प करून इकडून तिकडून हे करून प्रॉपरली मॅनेज केलेलं होतं. कारण की मोमेंटमच नाही. जर मोमेंटम असणार, रेंजच्या बाहेर मोठे मोमेंटम असणार, तेव्हा आपण चांगलं टार्गेट बुक करू शकतो. पण मार्केटच जर एका रेंजमध्ये फसलेलं आहे तर आपल्याला तेव्हा स्काल्पिंगच करावं लागते. जे काय आपल्या सेटअपनुसार असलं, रेंज ओपन असला, स्पेस ओपन असली, तर आपण त्या जेवढं रेंज आहे त्यावर आपण स्काल्पिंग करतो, बाहेर निघतो. तर चुटूक पुटूक जे पण मिळालं त्या बेसिसने आपण घेऊन बाहेर निघालो 2 दिवस. आज जबरदस्त यांनी 150% प्रॉफिट दाखवलेलं होतं, बट 150% पूर्ण प्रॉपर बुक झालेलं नाही आहे. जेवढं पण झालं 80-85% जवळपास काहीतरी मी बुक केलेलं आहे, ते पण तुम्हाला मी क्लिअर करून दाखवतो. तर प्रॉपरली आता ट्रेड कोणता घेणार नाही, म्हणून मी आधीच व्हिडिओ बनवून अपलोड करणार आहे. ओके, तर त्या बेसिसने शॉर्ट व्हिडिओ बनवते. जेवढे पण लाईव्ह मध्ये होते सर्वांना पूर्ण पिक्चर क्लिअर होती, सगळ्या गोष्टी सांगून सगळ्या गोष्टी व्यवस्थित हे करून मी दाखवलेल्या होत्या, एक्झॅक्टली काय करायचं काय नाही ते. ठीक आहे, तर प्रॉपरली इथे तुम्ही बघू शकता की एक्झॅक्टली हा रेंजमध्ये होता. इथे ओपन झाल्यानंतर इथे कोणताही सेटअप ऍक्टिव्हिटी नव्हता. एक्झॅक्टली मी सांगितलं होतं की याच्या वर बाईंग आणि याच्या खाली सेलिंग. ओके, तर ती एक्झॅक्टली कोणती आहे? ही आहे. इथे एंट्री, इथे स्टॉप लॉस. ओके, आणि इथे जर उडालेला आहे, बट इथे स्पॉटमध्ये आहे, प्रीमियम मध्ये नाही आहे. त्यानंतर कंडिशन दाखवलं, इथे फर्स्ट ट्रेलिंग, त्यानंतर टाईट ट्रेलिंग, इथे त्यानंतर रिव्हर्स झाला आणि इथे आपला बुक झाला. त्यानंतर आता मार्केट कंटिन्यू सुरू आहे. ऑलमोस्ट 1-1.5 तास अजून पेंडिंग आहे. 1-1.5 तासात काय क्लोजिंग देते आपल्याला ते माहिती पडणारच आहे. बट मी ट्रेड घेणार नाही आहे, म्हणून मी आधीच व्हिडिओ जो आहे तो रेकॉर्ड करून अपलोड करणार आहे. ओके, तर इथे तुम्हाला सेन्सेक्सच्या इंडेक्स चार्टवर पूर्ण क्लॅरिटी आलेली असेल की एक्झॅक्टली आपला सेटअप कुठे ऍक्टिव्हेट झाला, कुठे त्याला एक्झिट केलं, कुठे स्टॉप लॉस लावला, कसं त्याला मॅनेज केलं, काय सायकोलॉजी पूर्ण क्लिअर कट होतं. एकदम क्विक ट्रेड होता. पटापट पटापट याने टार्गेट देऊन पटापट याने बुक पण करून दिलं, तर बेस्ट झालं. असे ट्रेड जर असले तर सायकोलॉजी पण स्टेबल राहते, प्रॉफिट पण पटापट लॉक होतं आणि आपण शांततेत सगळं क्लोज पण प्रॉफिटमध्येच करू शकतो. तर इथे तुम्हाला क्लॅरिटी आलेली आहे सेन्सेक्सच्या इंडेक्स चार्टवर. आता तुम्हाला मी इथे प्रॉपरली जो ऑप्शन मी ट्रेड केला, जिथे पुट बाय केला होता त्याचा चार्ट लावून घेतो आणि तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली तिथे किती पण त्यांनी गेन दिलं, किती पर्सेंट गेन दिलं, कशापर्यंत त्याला झालं, सगळं ए टू झेड मी तुम्हाला तिथे क्लिअर करतो. तर एक्झॅक्टली मी इथे ऑप्शनचं चार्ट ओपन करून घेतो. ओके, तर इथे तुम्ही बघू शकता की 82,900चा पी मी बाय केलेला आहे. ऑप्शन बाईंग आपण इकडे केलेली आहे. तुम्हाला माहिती आहे की तुमच्यासोबत मी बाईंगच करतो. जे पण लाईव्ह आपले प्रीमियम मेंबर्स आहेत त्यांना माहिती आहे की आपण इथे या अकाउंटमध्ये ऑप्शन बाईंगच करतो. तर एक्झॅक्टली तुम्ही बघू शकता, तर आपला जो ट्रेड आहे तो ऍक्टिव्ह झाला होता या कॅन्डलमध्ये स्पॉटमध्ये. तर ती जी कॅन्डल आहे ती आहे ही. एक्झॅक्टली बघू शकता या रेंजला आणि ब्रेकआउट दिलं, इथे क्लोजिंग दिली स्ट्रॉंग डब्ल्यूआरसीनी आणि स्पेस पण जो होता तो क्लिअर होता. तर याच्या क्लोजिंगवर आपण एंट्री घेतली. सेम कॅन्डलचा जो लो आहे तो आपण स्टॉप लॉस लावला. इथे बघू शकता स्पॉटमध्ये आणि असेल उडवला, बट प्रीमियम मध्ये उडवलेला नाही आहे. म्हणून मी सांगतो की नेहमी नेहमी रूल फॉलो करायचे आहे. जे समोर मार्केट दाखवते त्याच्यावर रिॲक्ट करायचं आहे. आपल्याला काय वाटते त्याच्यावर काही मार्केट चालत नाही. किती आपल्याला वाटलं की अरे हा खाली आला किंवा हा वर गेला, आता हे होणार ते होणार, हे जेवढं पण एक्सक्यूज आहेत हे माइंडमध्ये ठेवायचे नाही. एकदम माइंड क्लिअर ठेवायचं. जेवढं मी तुम्हाला शिकवलेलं आहे, जेवढं मी लाईव्हमध्ये एक्सप्लेन करतो, एक्झॅक्टली त्याला फॉलो करायचं आहे. ऑटोमॅटिकली मार्केट रिवॉर्ड देऊन जातं. आपण दिवसभर इथे
प्रॉपरली पैसा आधी वाचवला. मी तुम्हाला सांगितलं होतं की पैसा प्रोटेक्ट करणे पण एक प्रॉफिट आहे. तर इथे आपण केलं, जेव्हा सेटअप आला तेव्हा एंट्री केली आणि आता जबरदस्त लेवलवर इथे बुक केला आहे. तर एक्झॅक्टली या कॅन्डलवर आपली एंट्री झाली. इथे याचा लो जो होता तो स्टॉप लॉस होता, इथे यांनी बुक केला नाही, थोडंसं रिट्रेसमेंट दाखवलं, कंटिन्यू केलं, त्यानंतर पुन्हा खाली आलं, पुन्हा कंटिन्यू केलं. तर आपला फर्स्ट जो ट्रेनिंग होता तो होता या कॅनलच्या लोवर, या डॉमिनंट कॅनलवर. त्यानंतर यांनी जेव्हा पीटीएच टच केलं, फायनल टार्गेट टर्न केलं आणि इथून रिव्हर्स फिरला, तर एक्झॅक्टली मी या लेवलवर याला ट्रेल करून ठेवलं होतं. इथं हा जेव्हा रिव्हर्स झाला तर इथे माझं जे आहे ते बुक झाला आणि आता कंटिन्यू हा या रेंजमध्ये फिरत आहे. क्लोजिंग काय येईल ते आफ्टर मार्केट आपल्याला माहिती होणार आहे. एक्झॅक्टली आपण याला जर काउंट करून बघितलं तर काउंटिंगमध्ये एक्झॅक्टली याच्या क्लोजिंगवर आपण एंट्री घेतली. इथून इथपर्यंत जे आहे तुम्ही बघू शकता की मी सांगितलं होतं की 150% जवळपास मला काहीतरी प्रॉफिट दिसत होतं. तर इथे बघू शकता की 157% जवळपास यांनी प्रॉफिट दाखवलं, बट पूर्ण आपण बुक केलेलं नाही आहे. ऑब्व्हियसली कोणी बुक करू शकत नाही, पॉसिबिलिटी नाही आहे. ट्रेलिंग कन्सेप्ट अकॉर्डिंग आपण जे बुक केलं आहे ते या झोनवर बुक केलं आहे. ऑलमोस्ट 80-85%च्या जवळपास जेव्हा हा रिव्हर्स फिरला तर या झोनवर एक्झॅक्टली आपलं जे आहे ते बुक झालेलं आहे. आता तर क्लिअरिटी काहीच नाही आहे, ऑलमोस्ट रेंजमध्ये फिरत आहे. जोपर्यंत पूर्ण स्ट्रेंथ येणार नाही तोपर्यंत सेटअप पुन्हा ऍक्टिव्ह होणार नाही. जेवढी पण क्लिअरिटी होती सर्व मी एक्सप्लेन केलेलं होतं की एक्झॅक्टली कुठे आपला सेटअप ऍक्टिव्ह होणार, कशा पद्धतीने त्याला आपण मॅनेज करणार. ज्यांचं मिस झालं त्यांना पण आता 100% क्लिअर झालं असेल की एक्झॅक्टली कशा पद्धतीने आपण या ट्रेडला मॅनेज केलेला आहे. आणि एंड ऑफ द डे आज पण आपण ग्रीनमध्ये जॅकपॉटमध्ये बुक केलेला आहे, कारण की 50%च्या वर प्रॉफिट बुक करणे म्हणजे की जॅकपॉट बुक करणे. ओके, ज्यांनी पण 1 लाखाने ट्रेड केला असेल त्यांचं इथे ऑलमोस्ट 88,000 रुपीज बुक झाले असतील, म्हणजे 88,000 रुपये. आणि ज्यांनी 10,000ने ट्रेड केलं असेल त्यांचं ऑलमोस्ट इथे 8,500 रुपयाच्या जवळपास, 8-8,500 रुपयाच्या जवळपास बुक झाले असेल. तर विचार करू शकता की 10,000 रुपये लावून 8-8,500 रुपये जर बुक होत असतील तर परफेक्टली काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट जे मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतोय, प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला लाईव्ह मध्ये पण सांगितली होती, प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला शिकवलेली पण आहे आणि एक्झॅक्टली सेम पद्धतीने मी फॉलो करतोय. 90%ची अॅक्युरेसीवर जे आपण ट्रेड करतो की नाही, ट्रेड घेतो की नाही, क्लॅरिटी काय आहे काय नाही हे तुम्हाला इथे क्लिअर झालेलं असेल. होप करतो की जेवढे पण आपले युट्यूब सबस्क्रायबर आहेत त्यांनी पण सेम ट्रेड घेतलेलं असेल आणि सेम पद्धतीने ऑलमोस्ट जेवढं दाखवलं तेवढं बुक केलं असेल. तर क्लॅरिटी तुम्हाला इथे सेन्सेक्सच्या इंडेक्स चार्टवर आणि सेन्सेक्सच्या ऑप्शन चार्टवर दोघांवर पण इथे क्लिअर झालेलं असेल. आता मी याला प्रॉपरली पुन्हा ऑर्डर बुकवर घेऊन जातो आणि तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली कोणत्या टायमिंगला ट्रेड एक्झिक्यूट केला आणि कोणत्या टायमिंगला त्याला आपण बुक केलं आहे. तर डायरेक्टली मी इथे आता ऑर्डर बुक लावून घेतो. तर इथे मी ऑर्डर बुक लावून घेतलेला आहे. जसं तुम्ही बघू शकता की आपल्या सेटअप अकॉर्डिंग आपण जो ट्रेड एक्झिक्यूट केला तो केला 12 वाजून 35 जवळपास. एक्झॅक्टली मी तिथे सेन्सेक्सचा 82,900चा पुट बाय केला, तो एक्झिक्यूट झालेला होता ऑलमोस्ट 50 रुपयाच्या जवळपास. ओके, आणि त्याला आपण जेव्हा ट्रेलिंग बुक केलं ते केलं आपण 13 वाजून 25 जवळपास. कितीचा? 82,900चा पुट. एक्झॅक्टली तो आपला बुक झालेला आहे 93 रुपीजमध्ये. तर ऑलमोस्ट इथे याने 150%च्या वर मोमेंटम दाखवलं होतं, बट ऑलमोस्ट 85%च्या जवळपास इथे आपलं जे काय आहे ते बुक झालेलं आहे. आज पण आपण जॅकपॉट मध्येच बुक केलं आहे आणि आज पण मी तुम्हाला पुन्हा 90%ची अॅक्युरेसी आपला सेटअप देतो की नाही, ज्या गोष्टी शिकवलेल्या आहेत ते मार्केटमध्ये काम करतो की नाही आणि कन्सिस्टंट होऊन आपण प्रॉफिटेबल होऊन एंड ऑफ द मंथ प्रॉफिटमध्ये राहतो की नाही याचं पण आज मी प्रूफ दिला आहे आणि असंच कंटिन्यू मी करत राहणार. जेवढं पण ट्रेड घेतो रोज अपलोड करतो, एक्झिक्युशन व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतो. आज पण ते क्लिअर झालेलं असेल. अजून पण जर क्लिअरिटी काही आलेली नसेल तर कमेंट बॉक्स ओपन आहे, तिथे तुम्ही तुमचा मेसेज टाकू शकता. 100% त्याच्यावर आमच्या साईडने रिप्लाय येईल आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 100% मिळून जाईल. तुम्हाला नेहमी मी सांगतो की फक्त प्रोसेसला फॉलो करा, एक्झॅक्टली जेवढं सांगितलं आहे तेवढं फॉलो करा, रूल फॉलो करा, डिसिप्लिनला फॉलो करा, जेवढं मार्केट दाखवते त्याच्यावर रिॲक्ट करा. तुम्हाला काय वाटतं त्याला बाजूला ठेवा, ऑटोमॅटिकली मार्केट रिवॉर्ड देणार 100%. ओके, आज ज्यांनी इथे 1 लाखाने माल उचलला असेल किंवा मग 1 लाखाने ट्रेड केलं असेल तर ऑलमोस्ट 88,000च्या जवळपास इथे प्रॉफिट बनलेलं असेल, किंवा मग 10,000ने ज्याने ट्रेड केलं असेल त्यांचा ऑलमोस्ट 8,000च्या जवळपास प्रॉफिट बनलेलं असेल. तर हे प्रॉफिट कमी होत नाही, पैसा प्रत्येक जण बनवतो, बट त्याला पचवता आला पाहिजे. ओके, तर फोकस ठेवा, कंटिन्युएशन ठेवा, डिसिप्लिन ठेवा, ऑटोमॅटिकली सगळे रिझल्ट तुमच्या समोर राहतील आणि रोज रिझल्ट येतात की नाही याचं मी क्लॅरिटी रोज देतोय. ज्यावेळेस ट्रेड बनतात त्यावेळेस व्हिडिओ बनवतो, ज्यावेळेस ट्रेड बनत नाही त्यावेळेस व्हिडिओ बनत नाही. जेवढं पण महत्त्वाचं वाटलं तेवढं तुमच्यासमोर प्रेझेंट केलं आहे. तर आजच्या सेन्सेक्सच्या ट्रेडचं एक्सप्लेनेशन तुम्हाला पूर्ण क्लिअर इथे झालेलं असेल. तर आजच्या एक्झिक्युशन व्हिडिओमध्ये आपण एवढंच ठेवू, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक, बाय.